आता ह्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रो ॲम्प हे एक डिव्हाइस आहे ज्याच्यामुळे आपल्याला आउटपुट मल्टिपल मिळू शकतात. ते कसं ऑपरेट करायचं ते अभिषेक सांगेल. हा फोनो कॉर्ड आहे आपल्याकडे, म्हणजे आपण नॉर्मल 3.5 mm टू फोनो कन्वर्ट केला आहे. तो आपण इथे फोन्स नावाचं जे लिहिलेलं आहे, मिक्सरवरती फोन्स नावाचं जे लिहिलेलं आहे, तिथे हा फोनो कॉर्ड आपण इन्सर्ट करणार आहोत. जस्ट प्रेस करायचा आहे आतमध्ये, एक क्लिक नॉईज येईल तुम्हाला, म्हणजे आवाज येईल, जिथून तुमचा हा फोनो कॉर्ड व्यवस्थित लागला गेलेला आहे. त्याच्यानंतर अदर एंड, म्हणजे दुसरा जो एंड आहे तोही तसाच फोनोच आहे. 3.5 mm आपण नॉर्मल हेडफोन कॉर्ड घेतलेला आहे, त्याला कन्वर्ट करून फोनोमध्ये कन्वर्ट केलं आहे. तो ह्याला इथे इनपुट म्हणून लिहिलेला आहे, इथे इनपुट म्हणून लिहिलेलं आहे. तर ह्या इनपुटमध्ये हा इन्सर्ट होईल. त्याच्यानंतर ह्याला 4 आउट आहेत, 1 2 3 4. हा सप्लाय त्याचा ॲडॅप्टर आहे. सो हा एन्श्योर करायचं की हा व्यवस्थित ह्याच्यामध्ये लावून प्लग इन केलेला आहे तिथे. सो दिस इज अ ॲडॅप्टर, त्याचा हा मेन ॲडॅप्टर आहे. इथून प्लग इन करून आपण ह्याला सप्लाय दिला आहे. 12 वोल्ट सप्लाय आहे त्याला, डायरेक्ट AC 220 वोल्ट सप्लाय नाही आहे. त्याच्यानंतर हा इथे ग्रीन लॅम्प चालू होईल त्याला सप्लाय आल्यानंतर. त्याच्यानंतर इथे लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, म्हणजे हे 4 आउटपुटचे 4 लेवल आहेत. म्हणजे तुम्ही हे इन्क्रीज पण करू शकता किंवा डिक्रीज पण करू शकता ॲज पर युअर रिक्वायरमेंट. आणि हे आउटपुट आपण साऊंड रेकॉर्डरसाठी वापरू शकतो, ॲज वेल ॲज तुमच्या व्हिडिओ कॅमेरासाठी वापरू शकतो, दुसरा रेकॉर्डर आणि यूस्ट्रीम, असे 4 आउट आहेत. म्हणजे इनपुट जरी एक असला तरीसुद्धा ह्या मायक्रो ॲम्पमधनं आपल्याला डेडिकेटेड 4 आउटपुट मिळतील. सो आपण विदाऊट एनी ऑडिओ क्वालिटी लॉस हा मायक्रो ॲम्प बेरिंजरचा जो आहे तो वापरू शकतो आणि ह्याचं यूज करू शकतो फ्रॉम 1 आउट टू 4 आउटपुट्स.